आपण जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला माहीत नसतं ॲक्चुअली, की आपल्यासाठी किती लोकं झटतायत आणि बरोबर. किती लोकं आपल्यासाठी काम करतायत. 10वी मी म्हणजे दुसरी आलेले 95% होते. पुढे मी क्रिकेट पण खेळायचे, कराटे खेळले मी. असं होतं मनामध्ये, की व्हायचंय तर अधिकारीच. माहिती होतं का अधिकारी कसं बनायचं? आपल्याला ह्या क्षेत्रात जायचंय, तर असंच जायचंय म्हणून जायचं नाही. त्याची पूर्ण सखोल माहिती आपल्याकडे हवी. पुण्यामध्ये खूप लोकं अभ्यास करतात, खूप वर्ष अभ्यास करतात, तरी त्यांना यश मिळत नाहीये. त्यामुळे मला पुण्याबद्दल एक निगेटिव्ह होतं माझ्या मनामध्ये. आमच्या बिल्डिंगमध्ये कोणाला माहितीच नाहीये, की एम-पी-एस-सी म्हणजे काय आहे? म्हणजे तिकडे की सी-ए, सी-एस सगळ्यांना माहिती आहे. सी-ए तर खूप आहेत आमच्या इकडे. सायली किती एक्झाम देतेस तू? अजून किती वर्ष? अजून किती वर्ष? एक आठवडा मी रडतच होते. पप्पा मला समजायचे, "अरे सायली इट्स ओके." होतं. काही-काही 4-4, 5-5 वर्ष देतात तरी त्यांची प्रिलिम निघत नाही. तुझी पहिल्या ह्याच्यामध्ये निघाली आहे. एम-पी-एस-सीने शिकवलं, की अपयशाला कसं सामोरं जायचं. प्रत्येक वेळेस गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या प्लॅनिंगनुसार नाही होत. मी सांगते, की कुठल्याही परीक्षेला घाबरू नका. मी 22ला घाबरलेली. त्यामुळे माझी प्रिलिम निघाली नव्हती. पी-वाय-क्यू कराच. कराच म्हणजे देअर इज नो अदर ऑप्शन, की ते बोरिंग वाटतं आय नो. ते म्हणतात एम-पी-एस-सी एक नशा आहे आणि ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माणूस करत जातो. पण किती करायचं त्याला पण लिमिट आहे एक्झॅक्टली. आणि एक्झिट घेतली पाहिजे असं मला वाटतं. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तवकट्टा. खरं तर वास्तवकट्टा म्हणलं की अधिकाऱ्यांचे पॉडकास्ट हे एक समीकरण सर्वांच्याच मनात बसलेलं आहे. आज असेच एक अधिकारी वास्तवकट्ट्यावरती आहेत, की ज्यांनी पहिल्याच प्रयत्नात पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा दिली. दुसऱ्या प्रयत्नात ज्यावेळेस पहिल्या प्रयत्नात पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा देणारा व्यक्ती दुसऱ्या प्रयत्नात पूर्वपरीक्षा फेल होतो. त्याच्यानंतर बरेच कॅन्डिडेट असे आम्ही पाहिलेले आहेत, की ते खचून जातात. तिसरी परीक्षा दिली, पूर्व, मुख्य दिली. चौथ्या परीक्षेमध्ये मात्र यश मिळालं आणि त्यांची वित्त लेखा अधिकारी पदी निवड झाली. अशा सायली कांबळे चव्हाण मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम वास्तवकट्ट्यावरती खूप खूप स्वागत. थँक यू. खरं तर लग्नानंतर अभ्यास करणं हां. आणि घरच्यांचं सहकार्य मिळणं आणि त्याच्यातून पोस्ट काढणं ही सोपी गोष्ट नाही आहे. कारण आज आम्ही पाहतो की बऱ्याच महिला असतात, बऱ्याच मुली असतात. घरातलं काम असेल किंवा घरातला सपोर्ट असेल, याच्यामुळे त्यांना या क्षेत्रात येता येत नाही. आलं तर त्यांना वेळ भेटत नाही. त्याच्यामुळे यश मिळत नाही. तुम्हाला ह्या सगळ्याच गोष्टी मिळाल्या. तुम्हाला वेळही मिळाला, कुटुंबाची साथही मिळाली आणि आज तुम्ही तुमचं जे काही ध्येय होतं क्लास 1 पदी निवड होणं, ते झालेलं आहे. कशी सुरुवात झाली होती? कारण तुम्ही मुंबईच्या आणि मुंबई म्हटलं की स्पर्धा परीक्षेचा काहीही गंध नसतो. बरोबर आहे. तर तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे आलात. ॲक्चुअली लहानपणापासून म्हणजे मी जेव्हा शाळेत होती, हं. तेव्हा माझं एक व्हर्सटाईल आपण व्यक्तिमत्व म्हणतो तसं होतं. मी स्पोर्ट्समध्ये पुढे असायचे, अँकरिंग म्हणू नका, परेड म्हणू नका, सगळ्या इथे असायचे. प्लस अभ्यासामध्ये पण खूप चांगली होते. त्यामुळे शिक्षक आणि माझे वडिलांची खूप जास्त इच्छा होती आणि शिक्षकही मला खूप चांगले लाभले. म्हणजे त्यांचं नेहमी एकच वाक्य असायचं, "सायली, आम्हाला तुला अधिकारी झालेलं बघायचंय." बरं. पण तेव्हा एवढं माहीत नव्हतं अधिकारी कसं व्हायचं असतं, काय असतं. तेव्हा काहीच गंध नव्हता याचा. पण हळू-हळू या क्षेत्राची ओळख झाली. तुम्ही लग्नानंतरचा उल्लेख केला. ॲक्चुअली मला ह्या माध्यमातून सगळ्यांना सांगावसं वाटतं, की ज्याही मुली लग्नानंतर या क्षेत्राकडे वळू इच्छितात, त्यांना घरच्यांचा सपोर्ट खूप मॅटर करतो. कारण की लग्नानंतर ज्या एक्स्ट्रा जबाबदाऱ्या येतात, ज्या लग्नाआधी नसतात मुलींकडे. सो त्या जबाबदाऱ्या सांभाळता-सांभाळता अभ्यास करणं ही खूप एक मोठी गोष्ट आहे आणि तारेवरची कसरत म्हणतो ती होते. बरोबर. पण फॉर्च्युनेटली माझ्या बाबतीत असं नव्हतं. कारण की लग्नानंतर म्हणजे इन-लॉज माझे खूप सपोर्टिव्ह होते. माझे मिस्टर आहेत. त्यांचं एकच होतं, आई-वडिलांचं पण सेम होतं, की "सायली तू अभ्यास कर, बाकी सगळं बघायला आम्ही आहोत." सो तो बरं. एक स्ट्राँगेस्ट सपोर्ट आपण म्हणतो, की ही लढाई फक्त अभ्यासात नाही असं मला वाटतं. बरोबर. तुम्ही मेंटली तेवढंच स्ट्राँग पाहिजे. तुमचा सपोर्ट तेवढा स्ट्राँग पाहिजे. एकही बाजू जर का थोडी म्हणजे वीक निघाली, तरी तो एक इम्पॅक्ट अभ्यासावर पडतो. असं काहीच माझ्या बाबतीत झालं नाही. त्यामुळे मी ह्या माध्यमातून माझे आई-वडील, माझे इन-लॉज, माझी बहीण, माझ्या सासरचे सगळे त्यांना मी थँक यू म्हणते, की तुमच्या सपोर्टमुळेच मी आज इथे आहे. आणि एक गोष्ट सांगायची आहे, की आपण जेव्हा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला माहीत नसतं ॲक्चुअली, की आपल्यासाठी किती लोकं झटतायत आणि बरोबर. किती लोकं आपल्यासाठी काम करतायत, प्रे करतायत. पण जेव्हा आपला रिझल्ट येतो आणि त्यांच्या डोळ्यावरचं जे समाधान आहे, त्यांचा जो आनंद आहे, तो बघून वाटतं, की आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचं चीज झालं आणि त्यांना पण तो आनंद बघून खूप खूप म्हणजे भरून येतं ॲक्चुअली रिझल्ट आल्यावर. सो त्याच्यासाठी मी म्हणते, की तुम्ही मुलींना सपोर्ट करा, मुलींना शिकवा. खूप खूप
आजकाल तर मुलगा मुलगी असं काहीही राहिलं नाहीये. तसं आम्ही दोघी बहिणी आहोत. तर माझ्या वडिलांनी कशी मुलगा मुलगी असा भेद केला नाहीये. जे जसं शिक्षण आम्हाला उच्च दर्जाचं दिलं, त्यामुळे तो आधीपासूनच नव्हता, की मी मुलगी आहे म्हणून मी हे नाही करणार किंवा हे क्षेत्र माझ्यासाठी नाहीये, असा विचारच नव्हता. त्यामुळे खूप सपोर्ट होता सगळ्यांचा आणि त्यामुळे मी आज इथे पोहोचू बरोबर. शकले. नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीला जर असा सपोर्ट मिळाला, एक्झॅक्टली. तर आपल्या मुली पण काही कमी नाहीयेत. कमी नाहीयेत. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं की तुम्ही अभ्यासात पण हुशार होतात. हो. काय तुमचं शिक्षण काय झालंय? ॲक्चुअली 10वी ला मी म्हणजे दुसरी आलेले 95% होते. क्या बात है! सो तेव्हापासून एक म्हणतात ना, की खेळात पण पुढे मी क्रिकेट पण खेळायचे. बरं. म्हणजे बिल्डिंगमध्ये वगैरे असताना म्हणजे प्रॉपर असं एक टॉमबॉयिश व्यक्तिमत्व म्हणतो ना, की सगळ्या ह्याच्यामध्ये पुढे कराटे खेळले मी. बरं. सो ते पण होतं आणि अभ्यास पण होता त्यासोबत. आणि सीए माझं कॉलेज होतं सोमय्या कॉलेज. सो तिकडे सीए-सीएस करणाऱ्यांची एक वेगळीच ऐट असायची, की ही सीए गँग आहे, ही सीएस गँग आहे. पण मला त्याच्यामध्ये कधी इंटरेस्टच आला नाही. कॉमर्स फील्ड आवडलं. पण नंतर माझा विचार होता, की एमबीए करू, असं काहीतरी पर्स्यू करू. पण नंतर जसं कोरोना आला तसं मी विचार करायला लागले, की 2021 ला माझं ग्रॅज्युएशन होणार होतं. सो ग्रॅज्युएशन नंतर पुढे काय? हा विचार तुम्हाला 2020 पासूनच करायचा आहे, 1 वर्ष आधीच. कारण की आता तुम्ही बघता जर का तुम्हाला एमबीए कडे वळायचं आहे, तर त्याची एंट्रन्स असते. त्याचं प्रिपरेशन तुम्हाला 1 वर्ष आधीच करावं लागतं. सो 2020 वॉज द टाईम व्हेन आय डिसाइडेड की सिरियसली आपल्याला काय करायचंय? आपल्याला प्रायव्हेट जॉब करायचा आहे. आपल्याला आई-वडिलांचं म्हणजे वडिलांचं माझं स्वप्न होतं की अधिकारी म्हणजे शाळेमध्ये नाही म्हटलं तरी एक आपल्या बॅक ऑफ द माइंड एक गोष्ट तयार होते. जे बाळकडू म्हणतात ना ते होतं. बरोबर. की एक मूर्ती जी शेप घेते तसं असं होतं मनामध्ये की व्हायचंय तर अधिकारीच. वडिलांची इच्छा. वडिलांची इच्छा होती. म्हणून मग मी 2021 ला ठरवलं आपण एमबीए पण नाही करायचं. आपण ह्या क्षेत्राकडे वळूया. पण ते माहिती होतं का अधिकारी कसं बनायचं? हो, हो. नंतर मग मी 2020 ला पूर्ण माहिती घेतली, की अच्छा. आपल्याला ह्या क्षेत्रात जायचंय, तर असंच जायचंय म्हणून जायचं नाही. त्याची पूर्ण सखोल माहिती आपल्याकडे हवी. म्हणून 2020 पासून मी माहिती घ्यायला सुरुवात केली आणि 2021 ला मी माझ्या आयुष्यातली पहिल्यांदा एमपीएससीची एक्झाम दिलेली. म्हणजे कंबाईन पण दिली नव्हती, काहीच नव्हती दिली. 2021 ला ग्रॅज्युएशन झाल्यावर दिली. बरं. पण वास्तव माहिती होतं यातलं? हो, हो, हो. म्हणून मला पुण्याची पण महत्वाचं आहे. भीती वाटायची, की पुण्यामध्ये खूप लोकं अभ्यास करतात, खूप वर्ष अभ्यास करतात, तरी त्यांना यश मिळत नाहीये. त्यामुळे मला पुण्याबद्दल एक निगेटिव्ह होतं माझ्या मनामध्ये, की नाही इकडे जाऊन खूप अशी डिप्रेसिंग वातावरण असतं. खूप अभ्यास करतात 12-12 तास आणि मी कधी अभ्यास एवढा नव्हता केला. 10वी पण मी असं नॉर्मल कारण की माझी ग्रास्पिंग चांगली होती, त्यामुळे कमी वेळामध्ये माझा अभ्यास होऊन जायचा. त्यामुळे एवढं 12 तास तर मी कधी अभ्यास केला नव्हता. सो ती एक भीती होती. पण म्हटलं काय नाही करू शकतो. इथपर्यंत आलोय, ट्राय करायला काय हरकत आहे. म्हणून मग मी 2021चा अटेम्प्ट द्यायचा ठरवलं आणि बरं. तेव्हा ॲक्चुअली माझ्या जर्नीमध्ये मला खूप चांगले गुरु लाभले. त्यामुळे जो वे होता माझा खूप सोपा झाला. 2021ला मी अक्रम सरांचं नाव घेऊ इच्छिते. त्यांनी खूप चांगलं मला गाईड केलं. कुठे पुण्यामध्ये की मुंबई? नाही मुंबईमध्ये. मी बरं. पुण्यामध्ये आलेच नव्हते. फक्त मुंबईमध्ये क्लासेस आहेत? क्लासेस असे नाही म्हणजे एवढं गाईडन्स तुम्हाला नाहीये. जसं पुण्यामध्ये मटेरियल अवेलेबल आहे. शिक्षक ज्या म्हणजे आहेत दर्जाचे, तसे मुंबईमध्ये काहीच नाहीये. आमच्या बिल्डिंगमध्ये कोणाला माहितीच नाहीये, की एमपीएससी म्हणजे काय आहे? म्हणजे तिकडे की सीए-सीएस सगळ्यांना माहिती आहे. सीए तर खूप आहेत आमच्या इकडे. पण हे काय असतं एमपीएससी म्हणजे कुठली एक्झाम असते? काय जॉब असतो? काहीच गंध काहीच नाहीये. माहित नाही. फक्त म्हणजे माझ्या इन-लॉज किंवा माझ्या सासरी आणि माहेरी दोघीकडे पण या क्षेत्राबद्दल खूप माहिती आहे. त्यामुळे असं कधीच नाही वाटलं, की अरे अजून एक्झाम म्हणजे किती एक्झाम देणार आहे? असं मला सगळे विचारायचे, "सायली किती एक्झाम देतेस तू? अजून किती वर्ष? अजून किती वर्ष?" कारण की बीइंग अ स्कॉलर गर्ल सगळ्यांची अपेक्षा होते, की पहिल्या प्रयत्नात निघून जाणार आणि माझी 21 ला प्रिलिम पण निघालेली. सो एक अपेक्षा वाढलेल्या सगळ्यांच्या, की एवढं सगळं चांगलं अकॅडमिक्स आहे, सो झाली अधिकारी असं होतं. पण तेवढा इन डेप्थ माझा अभ्यास नव्हता झाला मेन्सचा. जे गाईडन्स मला पाहिजे ते नव्हतं मिळालं मुंबईमध्ये राहून. सो ती 12 मार्कांनी माझं इंटरव्ह्यू कॉल राहिलेला तेव्हा. पहिल्या परीक्षेचं. हां, पहिल्या परीक्षेत मेन्स दिलेली. पण नव्हतं तेवढं प्रिपरेशन झालं माझं. कधीच अपयश पाहिलं नव्हतं पहिल्यापासून तुम्ही. वाईट नाही. वाटलं? खूप. ॲक्चुअली ते होतं. पण त्याच्यानंतर मी सांगू इच्छिते, की 22 ला मी पुन्हा प्रिलिम दिली आणि तेव्हा प्रिलिमच निघाली नाही. बापरे! दॅट वॉज द बिगेस्ट बोलतात ना ट्रॅजेडी, की मी आयुष्यात कधीच अपयश नव्हतं पाहिलं तोपर्यंत. कारण की एकदम स्मूथली जर्नी होती आणि जेवढं वाईट तुम्हाला पहिल्या स्टेजला म्हणजे सेकंड स्टेजला बाहेर पडल्यावर नाही वाटत, की ठीक आहे आपण ॲट मेन्सपर्यंत लाखांमधून हजारांतरी आलोय. पण जेव्हा तुम्ही लाखांमध्येच बाहेर पडतात, तर
खूप म्हणजे तेव्हा म्हणजे कळत नव्हतं काय करू. एक आठवडा मी रडतच होते. पप्पा मला समजायचे, "अरे सायली इट्स ओके. होतं. काही-काही 4-4, 5-5 वर्ष देतात तरी त्यांची प्रिलिम निघत नाही. तुझी पहिल्या ह्याच्यामध्ये निघाली आहे. तू अजून प्रयत्न कर." पण ते पचवायला मला जड जात होतं ना, कारण की एवढे अकॅडमिक स्ट्राँग होते. सो तो एक पण एम-पी-एस-सीने शिकवलं, की अपयशाला कसं सामोरं जायचं. प्रत्येक वेळेस गोष्टी तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या प्लॅनिंगनुसार नाही होत. सो आपले प्लॅन्स अकॉर्डिंग टू द सिच्युएशन आपल्याला चेंज करावे लागतात. ते मला एम-पी-एस-सीने शिकवलं. मग 22ला एक आठवडा थोडं झालं, पण नंतर मग पुन्हा अभ्यास सुरू केला. 23ची पूर्वपरीक्षा दिली आणि तीही चांगले मार्क होते. त्यामुळे माहीत होतं पूर्व निघणार आहे. मेन्सला पण शेवटी थोड्या मार्काने माझे इंटरव्ह्यू कॉल राहिलेला तेव्हा. अच्छा. मग हे फायनल 24चे. हां, बरं, 24. 24 कडे परत येऊयात आपण. हां, 21ला तुम्ही पहिल्याच प्रयत्नात प्रिलिम हां. दिली, मेन्स हं. दिली. काय नक्की सुरुवात कशी केली होती? कारण मुंबईमध्ये एवढं वातावरण नाही, मला नाही. पण माहिती आहे. हो, हो. त्यात असं काही नव्हतं की पहिल्यापासूनच तुम्हाला खूप जास्त माहिती होती किंवा घरात बरोबर. कोणी अधिकारी हां, आहे हां, किंवा हां. नाही, एम-पी-एस-सीची तयारी करणारं कोणी काहीच आहे. नाही. हो. नक्की सुरुवात कशी केली होती त्याची? जसं मी मगाशी उल्लेख केला अक्रम सर, ते नेहमी एक वाक्य बोलायचे, "सीसॅट इज द की फॉर प्रिलिम." सो ते एक वाक्य होतं, की खूप सीसॅटची प्रॅक्टिस केली. माझं मॅथ्स आधीपासून खूप स्ट्राँग होतं. त्यामुळे जास्त एफर्ट्स नाही. मला सीसॅटमध्येच 150 वगैरे मार्क यायचे. त्यामुळे खूप सीसॅटवर भर दिलेला तेव्हा. आणि मग जी-एसमध्ये माझं पॉलिटी स्ट्राँग होतं. हिस्ट्री माझं वीक होतं, बट सायमल्टेनियसली जिओग्राफीवर वर्क केलं. 11वी 12वी सायन्स होतं. त्यामुळे बेसिक कन्सेप्ट ज्या होत्या, त्या माझ्या स्ट्राँग होत्या. हे इकॉनॉमिक्स चांगलं होतं. सो असे बेसिक मार्क जी-एसमध्ये मिळाले आणि सी-सॅटमध्ये तर सिक्सर होता. त्यामुळे प्रिलिम निघण्यात काहीच अडचण नव्हती मला. बरं. पण मी सांगते की 2022ला पासून सी-सॅट झालं क्वालिफायिंग. सो जेव्हा मी जी-एसच्या पेपरला बसली, तेव्हा माझ्या मनामध्ये एक भीती होती, की आता आपल्याकडे सी-सॅटचं अस्त्र नाहीये. जे काही आहे ते आपल्याला जी-एसमध्येच करायचंय. सो तेव्हा थोडे मी घाबरलेले, की काय आणि त्या घाबरण्यामुळेच मला असं वाटतं काही सिली मिस्टेक माझ्या झाल्या. ज्या मला घरी येऊन कळल्या, की मी बोलत होते, "हे प्रश्न माझे कसे चुकले?" की हे तर चुकायलाच नको आणि ते पण पॉलिटी. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे, की पॉलिटीमध्ये 15 पैकी 15 घेतात बरोबर. आणि मी पण त्याच्यातलीच होते आणि त्याच्यामध्ये जर का तुमच्या सिली मिस्टेक झाल्या, देन यू आर आउट ऑफ द गेम. येस. सो ते मला खूप वाईट वाटत होतं, की जस्ट बिकॉज ऑफ द प्रेशर एक्झामचं, की फक्त जी-एसवर आहे त्यामुळे ती माझी प्रिलिम गेलेली आणि फक्त एका मार्काने तर ते खूपच जास्त लागलेली. पण मी सांगते, की कुठल्याही परीक्षेला घाबरू नका. मी 22ला घाबरलेली, त्यामुळे माझी प्रिलिम निघाली नव्हती. सो असं आहे, की जोपर्यंत हातात गोष्टी आहेत, तोपर्यंत घाबरू नका. बरोबर. जोपर्यंत ते 2 तास आहेत, ते पूर्ण फोकसने द्या. 2 तासानंतर आपल्याला ज्या सिली मिस्टेक नंतर कळतात, त्या पेपरमध्येच कळू द्या. सो दॅट त्या मिस्टेक्स अव्हॉइड होतील, तुमचा स्कोर इम्प्रूव्ह होईल. बरोबर. कारण की आताही प्रिलिमला मी तेच सांगू इच्छिते, तुमचे स्ट्राँगेस्ट पॉइंट्स निवडा. कंबाईनसारखं इथे वेळेचं काही म्हणजे पुरत नाही असं नाहीये. बरोबर. 2 तास इनफ असतात. टाईम असतो, इनफ टाईम. इनफ टाईम असतो. सो प्रत्येक ओळ व्यवस्थित वाचा. त्याच्यामध्येच उत्तरं दडलेली असतात आणि जे स्ट्राँग पॉइंट्स आहेत ते चुकायलाच नको. जे वीक पॉइंट्स आहेत ते ॲटलीस्ट मिड लेव्हलपर्यंत तरी आणा. अगदीच काहीच येत नाहीये म्हणून स्किप केलंय किंवा आपली एक सवय असते, की आपल्याला जे विषय आवडतात त्याचा आपण अभ्यास जास्त करतो. बरोबर. असं नसायला पाहिजे ॲक्चुअली. एक्झामची डिमांड ओळखली पाहिजे. काही-काहींना सायन्स आवडत नाही, तर ते पूर्ण स्किपच करतात. सो असं करून नाही चालणार. ॲटलीस्ट तुम्हाला एक बेसिक मिनिमम एव्हरेजपर्यंत तरी घेता आले पाहिजे तिथे मार्क्स किंवा आता माझं हिस्ट्री वीक होतं. म्हणून मी पूर्ण हिस्ट्री स्किप नाही केलं. त्याच्यामध्ये आता समाज सुधारकांवर असतोच प्रश्न. सो असे काही पॉइंट्स निवडा आणि ते एव्हरेजपर्यंत आणा आणि स्ट्राँगेस्ट करा, की तिकडे मार्क्स गेलाच नाही पाहिजे. आय थिंक त्याच्याने मग तुम्हाला प्रिलिम क्लिअर होण्यापासून कोणीच नाही अडवू शकत. बरोबर. खरं तर तुम्ही आत्ता जे सांगितलं, की तुमच्या काही सिली मिस्टेक झाल्या. हं. तर सिली मिस्टेक हे खूप गोंडस नाव दिलंय एम-पी-एस-सीने. एम-पी-एस-सीने नाही दिलं, एम-पी-एस-सी करणाऱ्यांनी दिलंय. नक्की सिली मिस्टेक होतात म्हणजे नक्की होतं काय? आता म्हणजे मी पॉलिटिक्सचे जे प्रश्न होते, की आपण घाईघाईमध्ये संसद आपल्या मनामध्ये जे असतो ते आपण वाचतो. लोकसभा असेल, आपल्याला माहिती आहे, की इथे लोकसभा पाहिजे आणि दिलेलं असतं संसद. आपल्या मनामध्ये जे असतं ते आपण कधी-कधी वाचून जातो एक्झामच्या प्रेशरमध्ये. सो त्याच्याने सिली मिस्टेक होतात किंवा करेक्ट, इनकरेक्टमध्ये मार्क जातात. कधी-कधी तर मी म्हणजे गोळे करताना पण मुलांची चूक होते. म्हणजे आमच्या सरांनी आम्हाला एक उदाहरण दिलेलं, की त्या मुलांनी सगळे 100 प्रश्न सोडवले आणि मार्किंग करताना त्यांनी एक प्रश्न मिस केला, तर मार्किंग सगळं चुकलं ना त्याचं पुढचं. बरोबर. आउट ऑफ द गेम. शेवटी तुम्ही तिकडे काय सोडवताय, पण तुम्ही मार्क काय करता ते पण इम्पोर्टंट आहे. येस. सो ते पण एक मिस्टेक्स होतात प्रेशरमध्ये. सो ते एक मिस्टेक आहेत.
आणि करेक्ट इनकरेक्ट तर ते हे सिली मिस्टेक टाळण्यासाठी काय केलं पाहिजे? हा तुम्ही काय करायचं? आता म्हणजे असं म्हणतात एक लाईन 2दा वाचा, 3दा वाचा, खूप वेळ आहे आणि मार्क करताना कॉन्शियसली मार्क करा. जर का तुम्ही फर्स्ट आन्सर फर्स्टलाच मार्क करताय का हे. परत आमचे सर जेव्हा मी म्हणाले तसं आमचे 15-20 जणांचा ग्रुप होता. आम्हाला ते टार्गेट द्यायचे आणि प्रिलिमसाठी ते वीकली टेस्ट कंडक्ट करायचे. तर त्याच्यामध्ये ते प्रश्न फ्रेम करतानाच असे म्हणजे बरोबर नाही, म्हणजे ज्याच्यामध्ये चूक होते, नॉट इनकरेक्ट किंवा असं काहीतरी द्यायचे, की ते चेक करायचे, की तुम्ही किती व्यवस्थित वाचताय. आणि जे नंतर आम्ही बघायचो, "अरे हे कसं माझं चुकलं?" नंतर सर सांगायचे, "मॅडम काय वाचलंय तुम्ही? परत वाचा." मग त्या गोष्टी जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, तेव्हा त्या कमी होत जातात. मॅक्सिमम टेस्ट सीरीज सॉल्व्ह करा आणि त्याच्या आधी पी-वाय-क्यूवर खूप भर द्या. किती सगळेच महत्व आहे? सांगतात. पी-वाय-क्यूचं किती महत्व आहे एक्झाममध्ये? खूप म्हणजे अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही पी-वाय-क्यू नाही करत आहे आणि फक्त टेस्ट सीरीज करताय, देन ते चुकीचं ॲटिट्यूड आहे असं मला वाटतं. कारण की पी-वाय-क्यूनी कळतं की नक्की एम-पी-एस-सीचा भर कुठल्या टॉपिक्सवर जास्त आहे आणि कुठल्या टॉपिक्सवर कमी आहे. सो पी-वाय-क्यू सगळेच म्हणतात, त्याच्यामध्ये मी काही वेगळं सांगते असं नाहीये. बट त्याचं महत्त्वच एवढं आहे की कोणी सांगण्यावाचून राहत नाहीये. सो पी-वाय-क्यू करा. काही-काही मुलांचं तुम्ही बघितले तोंडपाठ असतात पी-वाय-क्यू. पण काही अशी आहेत की त्यांना पी-वाय-क्यू बघितलेच नसतात. बरोबर. सो तुम्ही सांगताय, हां. बाकीचे तुम्ही जसं म्हणताय सगळेच सांगतात. हां. पण सगळेच ते करत नाहीत ना. एक्झॅक्टली. हां. सो त्याच्यामध्ये जे लॉजिक बूस्टर बुक आहे ते मी वापरलेलं अविनाश शितोळे सरांचं. बरं. सो स्टेपअपचं ते वापरलेलं. त्याचा मला फायदा झाला. त्याच्यामध्ये जो कंटेंट आहे त्याचा फायदा झाला. पी-वाय-क्यू कराच. कराच म्हणजे देअर इज नो अदर ऑप्शन की ते बोरिंग वाटतं. आय नो. मला पण वाटायचं की काय तेच-तेच बघायचं. पण ते करण्यावाचून बोरिंग कामच तुम्ही रोज-रोज केलं तर तेच एक सक्सेसचा वे असं मला वाटतं. बरोबर. नाही, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करताय. हं. जे काम करण्यासाठी आलात ते तुम्हाला बोर वाटलंच नाही पाहिजेत. एक्झॅक्टली. हां. तेच काम तुम्ही केलं पाहिजे. हां. त्याच्यात जर तुम्हाला बोर वाटत असेल, हां. तर मग हो. त्याला अर्थच नाहीये काही. बरोबर आहे. हां. बरोबर. तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली, हं. ठीक आहे, तुम्हाला मार्गदर्शक मिळाले, तुमच्या चुका होत होत्या, हं. त्यात तुम्ही चुका सुधारत होत्या. मग अभ्यास कुठे लायब्ररीत बसून करायच्या, घरी करायच्या? ॲक्चुअली लग्नाआधी 2021 चा अटेम्प्ट मी पूर्ण घरी बसून दिलेला. कारण की तो माझा एक कम्फर्ट झोन तयार झालेला. मी एकटीच असायचे घरी आणि माझे वडील असायचे. सो मी माझ्या बेडरूममध्ये सकाळी उठले की अभ्यासाला बसायचे, रात्रीपर्यंत अभ्यास करायचे, दुपारी. त्यामुळे मी 21 पूर्ण अटेम्प्ट, 22 चा पूर्ण अटेम्प्ट घरून दिला. नंतर 23 ला मी ठरवलं की थोडं चेंज करू आपल्या रुटीनमध्ये आणि तेव्हाच माझ्या घराचं थोडं रिनोव्हेशन चाललेलं. सो म्हटलं आपण लायब्ररीत जाऊ. आणि तेव्हा कळलं की लायब्ररीत पण छान अभ्यास होतो. मी तोपर्यंत कधीच लायब्ररीत गेली नव्हती. माहीतच नव्हतं. नाही, मी कधीच ॲक्चुअली मुंबईला लायब्ररीज कमी आहेत. त्यामुळे मी लायब्ररीत कधी जाऊन आणि अशा छान लायब्ररीमध्ये नव्हतेच गेले. 23च्या अटेम्प्टला मी गेले, ते पण मला असं मन नाही रमायचं कारण की माझा कम्फर्ट झोन घरी होता. मला असं वाटायचं घरी पण निघते एक्झाम. सो 23ची प्रिलिम मी घरून दिली. पण मग मेन्सला मग मी जसं म्हणाले रिनोव्हेशन चाललेलं तेव्हा मी लायब्ररीत पहिल्यांदा गेले 23च्या मेन्सला. क्या बात. आणि मग तिकडे पण व्हायला लागला अभ्यास चांगला. अभ्यास करायचा असेल तर कुठेही होतो असं मला वाटतं. त्याला वेळेचं, काळाचं, प्लेसचं काहीच बंधन नाहीये. तेव्हा मी पहिल्यांदा लायब्ररीत गेले आणि 24 मध्ये तेव्हा मी पुण्यात होते. क्लासेस वगैरे करायचे. तेव्हा मग ती लायब्ररीची सवय लागली ती लागलीच. मग आता घरी होत नाही अभ्यास. असं झालंय. बरं, मग 24ला तुम्ही पुण्यामध्ये येऊन अभ्यास केला. हां. काय 2021, 22, 23 हं. या 3 वर्षाच्या चुकांमधून काय सुधारणा केल्या तुम्ही? ओके. सो 23ला मी तेव्हाच ठरवलं जेव्हा माझी मेन्स नाही निघाली, तेव्हा खूप अपसेट होते, की आता एकच अटेम्प्ट राहिलाय. तुम्हाला माहिती आहे 25 पासून डिस्क्रिप्टिव्ह होते. सो असं आहे, की मी जेव्हा ह्या क्षेत्रात आले, तेव्हा मी माझ्या डोक्यात ठरवलेलं, की आपल्याला 25व्या वर्षी ॲट द एज ऑफ 25 काहीही करून सेटल व्हायचंय. व्हॉटएव्हर इट मे बी प्रायव्हेटमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये पण सेटल व्हायचंय. बस हे होतं. सो माझ्याकडे होतं, की नाही सायली आपल्याला आपण एक डेडलाईन दिली आहे, 1 वर्ष बाकी आहे. तेव्हाच मी ठरवलेलं काहीही होऊ दे, प्रिलिमला जर का आपला 24ला चांगला स्कोर आला, तर आपण पुणे गाठायचं. बघूया पुण्यात काय असतं ते. तोपर्यंत मी पुण्यात आले नव्हते कधी. सो प्रिलिमला 120 प्लस वगैरे मार्क होते मला आणि असं होतं, की आता निघणारच आहे प्रिलिम. मग नेक्स्ट म्हणजे ॲन्सर की नंतर जो वीक होता त्यावर मी पुण्याला ॲडमिशन घेतलं. खाटेकर सरांकडे स्टेप अपला मी ॲडमिशन घेतलं आणि तिथेच मेन्स दिली, अभ्यास तिथेच केला. फक्त शेवटचा 1 महिना मी घरी गेलेले. मला इकडे फूड नव्हतं जमत आणि ते
उगाचच इथे हेल्थ खराब करून घेण्यापेक्षा म्हटलं तिकडे पण होतोय आपला अभ्यास, बरं. म्हणून मग मी तिकडे गेली. पण इथे आल्यावर फरक जाणवला की ऍक्च्युअल मध्ये कॉम्पिटिशन काय आहे ना, ती पुण्यात आल्यावरच कळते. भीती वाटली का हे खूप कॉम्पिटिशन खूप खूप भीती वाटली, पण ठरवलेलं घाबरण्यात. प्रिलिम जशी 2022 ला गेलीये, घाबरायचं नाही. सगळे आपापल्या पेसने अभ्यास करत असतात. पण इथे खूप कॉम्पिटिशन आहे. म्हणजे लिटरली मी मुलांना माझा फॉर्च्युनेट असे मला फायनान्शियल तसा काही स्ट्रगल नव्हता किंवा तो प्रॉब्लेम नव्हते. पण इथे मुलांना ते पण सांभाळावं लागतं. फायनान्शियल प्रॉब्लेम्स म्हणा, प्लस घरच्यांचे प्रश्न, ह्याला सामोरे जाऊन तुम्ही अभ्यास करताय. सो ते किती मेंटली टफ असतील, ते एक मी शिकले पुण्याकडून, की मेंटली टफ पाहिजे तुम्ही. आणि मग कळलं, की आपण किती पाण्यात आहोत आणि पुण्यातली मुलं किती पाण्यात आहे. सो ते म्हणतात ना, अभ्यासाचा 10x नी अभ्यास झाला. हं. तसं झालं. पुण्यात येऊन नक्की फायदा झाला. कॉम्पिटिशन कळाली आणि आपण कुठे आहोत ते कळालं. आणि मग बकल अप होतं ना आपण, की आता स्प्रिंट मारायचं आहे, आता खूप फास्ट धावायचंय, की बस आता. कारण की तुम्हाला माहिती आहे 2024ला खूप कॉम्पिटिशन होती. बरोबर. त्यामुळे जर का त्या शेवटची संधी होती. शेवटची संधी होती आणि जे पोस्ट होल्डर आहेत ते पण एक्झाम देत होते येस. बेटरमेंटसाठी. सो त्यांच्यामध्ये टिकाव लागायचा आहे म्हणजे आपल्याला त्यांच्या वेगानेच धावलं पाहिजे. तिकडे कोणी मॅटर करत नाही. तुम्ही पहिला अटेम्प्ट आहे, दुसरा अटेम्प्ट आहे, नाही तर 10वा अटेम्प्ट आहे. तिकडे सगळे समान असतात. तुम्ही पोस्ट होल्डर असा किंवा नसा. सो त्यांच्या तोडीला जायचं तर तुम्हाला खूप धावावं लागेल. बरोबर. मग मी 3.5-4 महिने पुण्यात होते तेव्हा घरी पण अशी जायचे कधी आणि सकाळपासून क्लास असायचा, संध्याकाळी 11 पर्यंत क्लासच्या वरच लायब्ररी जॉइन केलेली. सो तिथेच असायचे. काहीच डिस्ट्रॅक्शन नव्हतं. आधी तरी थोडंफार मी संडेला वगैरे फिरायला जायचे. पण 24च्या मेन्सला मी ठरवलेलं की काहीच नाही. फक्त अभ्यास बस. हा लास्ट अटेम्प्ट असं. क्या बात आहे. हे मनात असं जर होतं. ठरवलं, हां. तुम्ही जसं सांगितलं की स्पर्धा परीक्षेत सगळ्यांसोबत चालावं लागतंच. हो. पुढचा पळतोय तर आपल्यालाही पळावं हं, लागतंय. बरोबर. आत्ताच पुण्यामध्ये सायकलचे हं, रेस हं, होते हं, 4 हं, हं. दिवसाचे. पुणे ग्रँड मॅरेथॉन काय हां, हां. नाव होतं त्याचं. तर ती जी सायकलची रेस होती किंवा कुठल्याही सायकलचे रेस असतात पहा, शेवटच्या टप्प्यापर्यंत सगळे सायकल स्वार एका पाठोपाठ एक असतात. हो, सोबत असतात. हो. आणि शेवटच्या क्षणामध्ये किंवा शेवटच्या 1-1.5 किलोमीटरमध्ये, 500 मीटरमध्ये किंवा शेवटच्या 100 मीटरमध्ये हां. ते एकामेकाला चेस करून पुढे एक्झॅक्टली. जातात. हो, हो. ही परिस्थिती हो. स्पर्धा परीक्षार्थींची आहे. हो. शेवटपर्यंत तुम्हाला अभ्यास करणं तर आहेच. आहेच. पण शेवटच्या क्षणात तुम्ही काय करताय हं. हे खूप ते महत्वाचं मॅटर आहे. करतं. मग परीक्षा पुढे ढकलायच्या आंदोलनात सहभागी व्हायचं की अभ्यास करून हो. त्या स्पर्धेत टिकायचं हे हो. विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे. ॲक्चुअली 23 पर्यंत मी मुंबईला होते त्यामुळे मला एवढं माहीतच नव्हतं की आंदोलनं होतात आणि असं काही होतं. मी बरं टेलिग्राम झालं पण माहित नव्हतं. टेलिग्राम पण असं रेअरली मी बघायचे ही खूप चांगली गोष्ट होती. कारण की मला माहीतच नव्हतं टेलिग्राम असं काही असतं. म्हणजे माहीत होतं, पण त्याच्यावर एवढे अपडेट्स आणि एवढे ग्रुप्स असतात ते मला पुण्यात आल्यावर कळलं, की एवढे ग्रुप, ह्याचा वेगळा ग्रुप आहे, तो वेगळा ग्रुप आहे. मग इकडे अपडेट येतायत. मग ते बघतोय. ते 24ला मी कितीही आपण प्रयत्न केला तरी ह्युमन सायकॉलॉजी आपण तिकडे बघतोच. पण त्याच्यापासून 23 पर्यंत मी लांब होते ते चांगलं झालं. 24ला काही नाही. ते झालंच शेवटी. पण काय नाही, एक्झाम पुढे गेली तरी एक मेंटॅलिटी खराब होते मुलांची एक्झाम देण्याची. जर का एक्झाम पुढे गेली तर. आणि जो खरंच मेहनत करतो तो कधी-कधी मागे पडतो ह्या गोष्टींमुळे. एक्झॅक्टली. सो ते नाही झालं पाहिजे. पण आणि जे लोकं मागे असतात त्यांना पुढे येण्याची संधी मिळते ना. येस. एक्झाम पुढे गेली की सदुपयोग केला तुम्ही वेळेचा, बरोबर. तर तो मागे राहिलेला पण पुढे जाऊ शकतो. बरोबर. सो इट डिपेंड्स तुम्ही त्या गोष्टीला कसं घेताय. पॉझिटिव्हली येस. घेताय की निगेटिव्हली घेताय. शेवटी फेस तर सगळ्यांनाच करायचंय. जे बरोबर. तुमच्यासोबत होते ते 100 लोकांसोबत प्रत्येकासोबत होतंय. होणारच आहे ते. बरोबर आहे. हां. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की पहा काय असतं कधी-कधी अज्ञानात चूक असतं. तुम्ही एक्झॅक्टली. मुंबईला होतात, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या. तुम्ही हो. शेवटच्या क्षणापर्यंत अभ्यास करत हो, होतात. हो. शेवटच्या क्षणी समजा कळलं तुम्हाला की कळलं. परीक्षा हां. पुढे जाते. इट्स इट्स ओके. ओके. पण 8 दिवस जर आधीच तुमच्या मनात आहे परीक्षा पुढे जाणार पुढे आहे, जाणार आहे. हा हां. क्वेश्चन कॅन्सल होणार आहे, हो. हे झालं, ते झालं, तर तुम्ही अभ्यासातही लक्ष नाही हं. आणि परीक्षेत तर आहे म्हणजे कुठेच तुम्ही काही करू शकत नाही. एक्झॅक्टली. त्याच्यामुळे कशावरती लक्ष द्यायचं द्यायचं. हां. त्यामुळे ते अज्ञानात चूक सुख आहे. आहे. खरंच आहे, खरंच आहे. सो बरेच जण पाहतो की आता रिझल्ट जे येतात ते ग्रामीण भागातले विद्यार्थी हं, जे हं, ग्रामीण हं. भागात अभ्यास करूनही त्यांचे रिझल्ट येतात. हो, त्याची कारणच आहेत. हो. कारण पुण्यामध्ये आपण पाहतोय की असो त्या विषयावरती आणि न दुसरी बोललेलं गोष्ट बरं. मी पुण्यामध्ये माझे कोणी फ्रेंड्सच नव्हते. मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी आलेलो. तिची पण बरं. प्रिलिम निघालेली. हं. ती माझी चाइल्डहूड फ्रेंड आहे. त्यामुळे आम्ही दोघीच अभ्यास करायचो. आमचा जास्त ग्रुपच नाही झाला. त्यामुळे तो जो एक्स्ट्रा टाईम जातो चहामध्ये वगैरे जायला म्हणजे असं काही मी नाही म्हणत की तुम्ही 24 तास अभ्यास करा. तो होणारही नाही. पण तो जो एक्स्ट्रा आणि वेळ जातो फुकटचा तो नाही जात आणि एकदा तुम्ही
अभ्यासाच्या झोनच्या बाहेर पडला, पुन्हा तिकडे यायला तुम्हाला अर्धा तास देणं आहे. सो त्या झोनच्या बाहेरच पडू नका. जे काही 6-7 तास तुम्ही जेवढे देणार आहे तेवढे सिरियसली द्या. बरोबर. आणि तुम्ही किती तास अभ्यास करायचा? मी म्हणजे कधी ॲक्चुअली मी नाही जर का मूड नाहीये, तर मी त्या दिवशी नाही करायचा अभ्यास. इट्स बरं. ओके. मनाला तुम्ही असं नाही की 12 तास तुला बसायचंच आहे, बसायचंच आहे. मग काय फक्त अभ्यास पुस्तक पुढे आणि काहीतरी वेगळे मनामध्ये कुठेतरी वेगळेच आहे. तसं नाही. तुम्हाला नाही अभ्यास होते ना आज, ठीक आहे तुम्ही फिरून या. बट नंतर जेव्हा होतोय अभ्यास करायचा तेव्हा नका ठरवू की अरे आज 8च तास करायचा होता. मग का मी वाढवू? असं नाही. बॅलन्सिंग इज द की. आय थिंक मला असं वाटतं, की जर का तुमचा कधी 5 तास झाला, कधी 10 तास झाला. पण ऑन एन एव्हरेज मी 7-8 तास, 8 तास तरी करायचे. कारण की 8 तासच अभ्यास होतो असं मला वाटतंय. कारण की तुम्ही प्रायव्हेटमध्येही बघा 8 अवर्स अ डे काहीतरी विचार करूनच 8 तास दिलेत एक्झॅक्टली. ना. तुम्ही झोपण्यामध्ये तेवढा वेळ द्या. पूर्ण तुम्ही सगळं सॅक्रिफाईस करून नाही करू शकत. तुम्ही एक्झामच्या आधी 1 महिनाभर म्हणा, 2 आठवडे म्हणा, तेव्हा तुम्ही खेचू शकता. तेवढी कॅपॅसिटी असते शरीराची. पण जर का तुम्ही रोज-रोज खेचताय तुमचे बाकीचे आजार पण त्याच्यामुळे सुरू होतात. सो मी 8 तास ऑन एन एव्हरेज करायचे. संडेला कंपल्सरी ब्रेक घ्यायचे. मी माझ्या हसबँडसोबत फिरायला जायचे. म्हणजे कुठे इथल्या इथे का म्हणा, मॉलमध्ये काय म्हणा. पण 1 दिवस पूर्ण स्वतःसाठी किंवा फॅमिलीसाठी आणि 6 दिवस अभ्यास करायचे. चेंज इन द वर्क इज द बिगेस्ट टेस्ट असे आमचे एक मॅथचे टीचर बोलायचे. ओके. कुठेतरी ब्रेक ब्रेक असला पाहिजे. बरोबर आहे. कारण शेवटी मेंदू आहे. मेंदू आहे. आणि जे कोणी सांगतात की 15-15, 18-18 तास नाही. अभ्यास. ॲक्चुअल तो टाइम लायब्ररीचा असतो. हां. ॲक्चुअल सकाळी तुम्ही किती वेळ आहात हं. तिथे? सकाळी 7ला आम्ही लायब्ररीत जातो, रात्री 11ला आम्ही बाहेर पडतो. हो. म्हणजे आम्ही 7 ते 11 अभ्यास करतो, म्हणजे तेवढा टाईम आम्ही अभ्यास हां, करतो. हां. त्यातला तुम्ही किती वेळ अभ्यास किती? करताय आणि तुम्ही कसा अभ्यास करताय हं. हेही तेवढंच महत्वाचं आहे. क्वालिटी इज ऑल्वेज ग्रेटर दॅन क्वांटिटी येस. असं आहे. सो 8 तास तुम्ही व्यवस्थित करा, की ज्याच्यामध्ये तुमचे काही डिस्ट्रॅक्शन्स नाही आहेत आणि प्रॉपर तुम्ही अभ्यास करताय. असे 8 तास केले आय थिंक इट्स इनफ. बरोबर. पण हे पर्सन टू पर्सन व्हेरी करेल, ज्यांची ग्रास्पिंग थोडी येस. हां, म्हणजे ते प्रत्येकाने स्वतःच्या एनालिसिस करून हा डिसिजन घेतला पाहिजे, की मला किती गरज आहे द्यायची. एक्झॅक्टली. हां. कारण आज तुम्ही सांगितलं मी 8 तास अभ्यास करते. हां. म्हणून पुढच्या कॅन्डिडेटने 8 तासच केला असं पाहिजे असं काही नाही, नाही. बरोबर. एखादा असू शकतो त्याला खूप गोकंपट्टी करावं लागते, करावं नाही लागतं. लक्षात राहत. हां. ते बसतात 10 तास बरोबर. बसतात, 12 तास बसतात, 15 तास हं. बसतील. काही कॅन्डिडेट असे आहेत की ते 4-4 तास अभ्यास करूनही होतात. त्याच्यामुळे एकदा आपण हां. असं त्याच्यामुळेच विचारलं की तुम्हाला, कारण बरेच जण फॉलो करतात. हां. आज जर तुम्ही सांगितलं की मी 15 तास अभ्यास केला किंवा हां. 12 तास अभ्यास केला, अरे मॅडमनी 12 तास अभ्यास केला म्हणून त्या पास झाल्या, मी सुद्धा आजपासून 12 तासच बसणार. हां. ते नक्की बसायचं हां. पुस्तक कसं म्हणून नजर पुस्तकात. तुम्ही तुमच्या हसबंड बरोबर फिरायला जात होते, यांची नजर पुस्तकात हे मनाने कुठेतरी फिरायला गेलेले असतात. ते आहे. तसं नाही, प्रत्येकाने आपापल्या पर्सनॅलिटीचा आपला अभ्यास करून तो निर्णय घेतला पाहिजे, की मला किती गरज आहे. आता काही ते 4-4 तास फक्त पीवायक्यू करूनही पास झालेले मुलं आहेत. त्यांचे बेस तेवढा स्ट्रॉंग आहे. आता मी जेव्हा इथे मेन्सला आलेले, तेव्हा मी 4 महिने कुठे जास्त डिस्ट्रॅक्शन नाही केले. कारण की तेव्हा मला माहित होतं, की मला ह्यांच्यासोबत कॉम्पीट करायचंय. ते ऑलरेडी पुढे आहेत माझ्या. मला त्यांच्या पुढे जायचं असेल तर मला एक्स्ट्रा एफर्ट्स देणे आहेत. त्यांना नाही द्यायचे. सो प्रत्येकाने प्रत्येकाचं अनालिसिस करावा आणि वाईजली डिसिजन घ्यावा. आणि प्रत्येकाचं ध्येय सेमच आहे. फक्त जाण्याचे मार्ग वेगळे आहेत. प्रत्येकाने आपला मार्ग निवडावा आणि ह्याच्यामध्ये असं काही डिफाईन्ड वे नाहीये, की तुम्ही हे करा आणि तुम्हाला रिझल्ट मिळेलच. असं कुठलाच वे नाहीये. प्रत्येकाचं जर्नी वेगळी असते. प्रत्येकाचे हर्डल्स वेगळे असतात. प्रत्येकाने आपापला डिसिजन वाईजली घ्यावा असं मला वाटतं. अगदी बरोबर. खरं तर हे वास्तव समजून घेणं गरजेचं आहे हां, बरोबर. विद्यार्थ्यांनी. हो, हो. तुम्ही बोलताना सांगितलं की वयाच्या 25व्या वर्षापर्यंत तुम्हाला सेट व्हायचं होतं. हो. तर आज ही संधी मिळाली नसती तुम्हाला. हो. आज आपण वास्तव कट्ट्यावरती गप्पा मारत नसतो. हां. अर्थात तुम्ही आज अधिकारी झाला म्हणून तुम्ही वास्तव हो, कट्ट्यावरती आहात. बरोबर. जर आत्ता सिलेक्शन झालं नसतं तर आपल्या ॲक्चुअली हो, नक्कीच. म्हणजे मी जेव्हा आले तेव्हा माझ्या डोक्यात प्लॅन होते, की काय करायचंय. आपल्या इकडे नाही झालं तर. त्यामुळे मी 2021ला MBAची एंट्रन्स दिलेली. जेव्हा मला बरं. 98 पर्सेंटाईल होते. सो मला टॉप 10 मध्ये मिळत होतं ॲडमिशन. पण तेव्हा माझी प्रिलिम पण निघालेली. सो मी डिसाईड केलं, की मला काय करायचंय. आता 1च वर्ष झालंय आणि प्रिलिम निघते. सो ऑब्व्हियसली इकडे आपले चान्सेस जास्त आहेत. मग मी तो अटेम्प्ट स्किप केला. MBA मध्ये ॲडमिशन नाही घेतलं. तुम्हालाही माहिती आहे टॉप 10 मधून जर का MBA केलं आरामात 12-12 लाखाचे पॅकेजेस मिळतात. पण तेव्हा प्रिलिम निघाली सायमल्टेनियसली. मग मी प्रिलिमकडे फोकस केला. पण 2022ला जेव्हा प्रिलिम नाही निघाली, तेव्हा मग आपल्याला वाटतं, अरे तेव्हा आपण MBA केलं असतं. आत्तापर्यंत 1 वर्ष झालं असतं बरोबर. आणि डिग्री मिळाली असते आपल्याला.
सो तो एक सेल्फ डाऊट निर्माण होतो. त्याच्यामध्ये मी पुन्हा 22शी सीईटी दिली. तेव्हा पण 95-98% मिळालेले. पण सेम टाईम 2023शी तोपर्यंत प्रिलिम आलेली आणि माझी ती पण निघालेली. सो मला नेहमीच असं डिसाईड करावं लागलंय, की काय करू? आणि मग नेहमीच मी इथे वळाले. बरं. पण जेव्हा 21 झालं, 22 झालं, 23 झालं, नाही सक्सेस मिळते म्हणजे मेन्स नाही निघत आहे, तेव्हा मग आपल्याला थोडा सेल्फ डाऊट येतो, की आपण खरंच निवडलंय ते आपल्यासाठी आहे का? आपण तेवढं कॅपेबल आहोत का? का फक्त प्रिलिम निघते, मेन्स नाही निघत आहे. ते मेन्स शिवाय पुढे कसं जाणार ना? सो मग मी आत्ता लॉची सीईटी दिली, की म्हटलं आपण लॉ करू. बरं. म्हणून मग मी लॉची सीईटी दिली, ज्याच्यामध्ये मला 99.58% आलेत आणि मला टॉप कॉलेज आहे महाराष्ट्राचं, तुम्हालाही माहित असेल, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, तिकडे Yes. ॲडमिशन मिळालं आणि तेव्हाच माझा हा रिझल्ट आला. त्यामुळे बात है. माझ्याकडे पूर्ण प्लॅन बी सेट होता, की इफ नॉट दिस देन व्हॉट? हे माझ्याकडे नेहमी होतं आणि मी जेव्हा इकडे एंटर झालेली तेव्हा मी डोक्यात ठेवलेलं 2025 लास्ट आहे. त्याच्या आधी काही करून आपल्याला सेटल व्हायचं आहे. सो फॉर्च्युनेटली ते झालं आणि नसतंही झालं तरी मी लॉचं करिअर केलं असतं आणि सायमल्टेनियसली एक्झाम दिली असती. फुल जो आत्तापर्यंत मी करत होती, की प्रायव्हेट जॉब पण नाही, काहीच नाही. पूर्ण वेळ जो एमपीएससीला देत होती, तोपर्यंत मला कळालं असतं, की माझा बेस झालाय, फक्त ब्रशअपची गरज आहे. मग तेव्हा तुम्हाला 8 तास द्यायची कदाचित मला नसती गरज लागली. मग मी लॉ करता हे केलं असतं. पण सोडलं नसतं कदाचित कारण की ते म्हणतात एमपीएससी एक नशा आहे आणि ते जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत माणूस करत जातो. पण किती करायचं त्याला पण लिमिट आहे Exactly. आणि एक्झिट घेतली पाहिजे असं मला वाटतं किंवा नक्कीच. काहीतरी करत तुम्ही हे करा. बरोबर. पूर्ण वेळ तुम्ही हे करताय आणि मी असं बघते की 28, 29, 30 असे वय होतात आणि जेव्हा 31, सक्सेस 32, नाहीये 33, 34, 35, 36, 37, 38 इथपर्यंत हो. त्याच्याही पुढे अजून 3 वर्ष हो. हेही विद्यार्थी आयुष्यभर विद्यार्थीच हो, असतो. हो, बरोबर. हेही विद्यार्थी हां. स्पर्धा परीक्षेची तयारी करतायत. हो. आता तुम्ही सांगितलं की तुमचा प्लॅन बी तुम्ही ऍक्टिव्हेट केला केला होता. होता. हो. पण कित्येक अधिकारी पण असं सांगतात, तुमच्याकडे जर प्लॅन बी असेल तर तुमचं स्पर्धा परीक्षेतून लक्ष डायव्हर्ट होतं. याला तुम्ही कसं पाहता? मला असं कधीच नाही वाटलं. उलटं मी थोडं वेगळ्या अँगलने बघते ह्या गोष्टीकडे. जर का तुमच्याकडे प्लॅन बी आहे, तर तुमचं डायरेक्ट अर्धं प्रेशर गेलं ना डोक्यावरचं, की जर का माझं नाही झालं, तर कुठेतरी काहीतरी होईल. येस. म्हणजे घरी बसण्यापेक्षा माझ्याकडे काहीतरी ऑप्शन आहे ना. मी हे नाही करत आहे, ते करते. सो ते एक पिअर प्रेशर आपलं जे सोसायटीचं जे प्रेशर असतं, की काय करते? ॲटलीस्ट तुमच्याकडे सांगायला तरी की मी लॉ करते. मग ते एक माझं प्रेशर थोडं कमी झालेलं, की नाही झालं तरी मी लॉ करेन आणि चांगल्या कॉलेजमधून करते. सो जॉब अपॉर्च्युनिटीज पण चांगल्या आहेत पुढे. सो ते एक माझं प्रेशर पूर्ण नील होतं. ॲक्च्युअली जर का तुम्ही प्लॅन बी असेल, तर नाही राहत तेवढं प्रेशर. जेवढं तुमच्याकडे काहीच नसताना तुम्ही एक्झाम देता, ते प्रेशर तुमचं पूर्ण निघून जातं. सो अशा म्हणजे मी नेहमी वेगळ्या अँगलने बघते, की ज्या पॉझिटिव्ह अँगलनी. असं नाहीये की तुमचं ह्याच्याकडे दुर्लक्ष होईल. उलटं नाही असं मी नाहीच बघत असं. हा आणि ॲटिट्यूड प्रत्येकाच्या ॲटिट्यूडवर आहे ॲक्च्युअली. येस, प्लॅन बी असायलाच पाहिजेत आणि किती वर्ष आपण या क्षेत्रात घालवायचे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण काळानुसार वय वाढतंय एक्झॅक्टली. आणि जसे जसे तुम्ही पुढे जाताल तशी तशी तुमच्या संधी पण कमी होत जातात. हेही वास्तव आहे, ते वास्तव आहे. विद्यार्थ्यांनी स्वीकारलं हो, पाहिजे. हो. मी नेहमी सांगत असतो की योग्य वेळी घेतलेली एक्झिट हे सर्वात मोठं यश असू शकतं. बरोबर. अर्थात तुम्हाला यश नसतं मिळालं तर तुम्ही तुमचा लॉ प्लॅन बी करत होते. हो. ऍक्टिव्ह केला होता. हं. तर ज्यावेळेस रिझल्ट आला, हं. एकतर तुम्ही मुंबईमध्ये हे काही सगळं काहीच जास्त माहित नसतं. नाही. रिझल्ट आल्याच्या नंतर काय सांगत होता तुम्ही, काय झालात म्हणून? पहिले तर माझ्या घरच्यांना सगळ्यांना माहित होतं की काहीतरी झालंय आणि तेव्हा आमच्या इकडचे स्थानिक आमदार ते भेटायला आलेले. त्यामुळे ती न्यूज झाली की काहीतरी झालीये बाबा सायली, पण काय आमदार झालीये? भेटायला आलेत. हां, आमदार भेटायला आले. पण काय झालीये? म्हणजे लिटरली बिल्डिंग मधले पण मला किती जण विचारायचे, "कौन-सा एक्झाम दिया आपने?" मग काय असतं? हे यूपीएससी असतं का? मग मला त्यांना समजावून सांगावं लागतं, की नाही अशा पण एक्झाम आहेत. सेंटरचा वेगळा यूपीएससी, महाराष्ट्र स्टेट एमपीएससी. हे लिटरली 0 पासून मला सांगावं लागतं. तरी ॲटलीस्ट तो 12th फेल मूव्ही आलाय. Yes. त्यामुळे थोडं तरी माहिती आहे लोकांना मुंबईमध्ये. अदरवाईज काहीच माहित काहीच नाही. माहित नाही. काहीच. आणि त्यातल्या त्यात मराठी कुटुंबांना बऱ्यापैकी आयडिया आहे. बट अदर दॅन दॅट काहीच आयडिया नाहीये. सीएस खूप माहिती आहे लोकांना, बट नाही मुंबईमध्ये. पण ॲक्च्युअली मला असं वाटतं, की हे अवेअरनेस मुंबईमध्ये पण आला पाहिजे. तिकडे पण कॅपॅबिलिटी आहेत मुलांमध्ये. पण ह्या संधीच माहीत नसतात. डॉक्टर, इंजिनियर, सीए
ह्याच गोष्टींमागे मुलं धावत धावत राहतात आणि आता MBA वगैरे पण. सो ह्या क्षेत्रामध्ये पण मुंबईच्या पण मुलांनी यावं असं माझं म्हणणं आहे. नाही, मुंबई पुण्याच्या मुलांना खूप कमी एफर्ट्समध्ये चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे असते. हो, ऍक्च्युली मुंबई आणि MBA मध्ये मिळतातही तुम्हाला. तुमच्याकडे Yes. टॅलेंट असेल तर तुम्हाला मिळतातही. आणि मुंबईमध्ये खूप अपॉर्च्युनिटीज आहेत प्रायव्हेटमध्ये. आता माझे हसबंड प्रायव्हेटमध्ये आहेत. सो त्यांच्याकडे खूप अपॉर्च्युनिटीज आहेत आणि गलगट्ट पगाराच्या नोकऱ्या आहेत. त्यामुळे त्यांना असं वाटतं, अरे काय हे गव्हर्नमेंट आणि पगाराच्या बाबतीत. पण बाकीच्या गोष्टी त्यांना नसतात माहिती, ज्या गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही ॲक्सेस करू शकता. तुम्ही 4 लोकांच्या आयुष्यामध्ये एक पॉझिटिव्ह चेंज आणू शकता, जे तुम्ही प्रायव्हेटमध्ये कदाचित तुमच्याकडे ते रिसोर्सेस अवेलेबल नसतील. सो हे एक गोष्ट अवेअरनेस आला पाहिजे मुंबईमध्ये असं मला वाटतं. अगदी बरोबर. नक्कीच. खरं तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या कुटुंबाचा पण खूप मोठा हो, वाटा आहे. हो. लग्न झाल्याच्या नंतर आता कारण बरेच वेळा असं ऐकायला भेटतं की मुलीचं आयुष्य लग्नाच्या आधीचं आयुष्य, लग्नाच्या नंतरचं हं, आयुष्य हं. खूप बदलतं. हं. तुम्ही लग्नाच्या आधीही अभ्यास करत होतात, लग्नाच्या हो, नंतरही अभ्यास हो. करत होतात. अभ्यासात काय फरक जाणवला? काहीच नाही. ॲक्चुअली माझं लव्ह मॅरेज आहे. त्यामुळे तसं काहीच नव्हतं आणि माझं माहेर आणि सासर एकाच बिल्डिंगमध्ये आहे. क्या बात है! त्यामुळे मी त्यांना पण एकदम म्हणजे माझे जे इन-लॉज आहेत त्यांना एकदम लहानपणापासून बघितलंय. त्यामुळे असं काहीच नव्हतं आणि मी सांगते की माझं लग्न झालं. ॲक्चुअली ऑक्टोबरमध्ये 23शी मेन्स होणार होती. म्हणून मग आम्ही लग्न नोव्हेंबरमध्ये शेड्यूल केलेलं. बरं. पण अनफॉर्च्युनेटली मेन्स जानेवारीमध्ये गेली. तेव्हा मग लग्न वगैरे झाले त्याच्यानंतर 1 आठवडा जे पूजा वगैरे असतात त्या विधी झाल्यानंतर मी सोमवारपासून लायब्ररीत जायला सुरू केलेली. बरं. आणि लोकेशन पण लगेच? तेच हां, लगेच. बरं. म्हटलं एक्झाम इज द प्रायोरिटी, बाकीच्या गोष्टी होत राहतील आणि स्वतःला एक टाईमलाईन दिलेलं, की आपण मजा करायची आहे लग्नामध्ये. कारण की लग्न प्रत्येका मुलीसाठी किंवा मुलांसाठी एक प्रिशियस क्षण असतो, की जेव्हा आपण मजा करतो. ती म्हटलं मजा पण करायची आहे, पण एका टाईमपर्यंत, की झालं आता लग्न, आता आपण अभ्यास. मग पुन्हा मी 27 नोव्हेंबरला माझं लग्न झालं. 1 आठवड्यामध्ये मी लायब्ररीत परत रुटीन सुरू केलेलं. सकाळी लायब्ररीत जायचे आणि रात्रीच यायचे डायरेक्ट. त्यामुळे असं काही फरक नाही जाणवला. फक्त मला असं वाटत नाही, जर का तुमची फॅमिली सपोर्टिव्ह असेल ना, मग खूप गोष्टी सोप्या होतात. 100 गोष्टी सोप्या होतात. पण जर का तुम्हाला घरचं पण बघायचं आहे आणि मग अभ्यासही करायचा आहे, मग ते एक्स्ट्रा प्रेशर घ्या. सो ते माझ्या बाबतीत नव्हतं. बरोबर. याच्यासोबत आणखीन एक गोष्ट मी ॲड करतो थोडीशी. फॅमिली सपोर्ट करेल हं. नक्कीच, पण कदाचित एक दुसरा अँगल पण त्या बाजूने असला पाहिजेत. तुमचे एफर्ट्स पण त्यांना दिसले पाहिजेत. एक्झॅक्टली. हां. तर तुम्ही करताय हो. हा विश्वास त्यांना जाणवला पाहिजे. जाणवला पाहिजे. बरोबर आहे. तरच हो. ह्या गोष्टी होतात. नाहीतर बरोबर. आपण फक्त कुटुंबालाच दोष देण्यात काही अर्थ नाही. अर्थ नाही. बरोबर आहे. नक्कीच मॅडम, आजच्या पॉडकास्टच्या शेवटी काय, एकतर तुम्ही शहरी भागातल्या, हो. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा खूप मोठा वर्ग हा ग्रामीण भागातला आहे. हो. अजूनही शहरी भागात हे नाही. लोन पसरलेलं नाही नाही. जास्त. काय संदेश द्याल तुम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेवटी? ॲक्चुअली मी संदेश देणार इच्छिते, की ज्यांना मुलांना खरंच इच्छा आहे या क्षेत्रामध्ये, त्या मुलांनी याची इन डेप्थ माहिती घ्यावी 0 पासून, की काय आहे, परीक्षेचं स्वरूप काय आहे, तुम्हाला कुठल्या पुस्तकं वाचायच्या आहेत, इथून तुमचा खरंच त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे का? की फक्त आपण सेलिब्रेशनचे व्हिडिओज बघतो आणि त्याच्यानंतर नाही मला हे काय झालंय, ही काय झाली, ते मला व्हायचंय. असं नाहीये. तुम्ही तुमचा इंटरेस्ट बघा आणि जर का तुम्हाला वाटलं, की नाही आपण हे करू शकतो, तर त्याची माहिती घेतल्याशिवाय या क्षेत्रामध्ये उतरू नका आणि उतरला तर 100% द्या. बरोबर. आणि जर का नाही यश मिळत आहे तर एक्झिट पण घ्या, हे मी सांगू इच्छिते. कारण की तुम्ही म्हणालात तसं एक्झिट घ्यायला हवी आणि मी पण ते ठरवलेली एक्झिट. जर का नसती मी आता कुठेतरी लॉ म्हणून तुम्हाला लॉयर म्हणून दिसले असते. पण फॉर्च्युनेटली झालं म्हणून. बट शहरी भागामध्ये ॲक्चुअली शाळांमध्ये पण हा अवेअरनेस आला पाहिजे किंवा चीफ गेस्ट वगैरे आपण जे बोलवतो ते शहरी भागांमध्ये अधिकारी लोकं थोडी नाही जात. बरोबर. ग्रामीण भागामध्ये तहसीलदारांची व्याख्यानं होतात, जिल्हाधिकाऱ्यांची होतात. तशी शहरी भागामध्ये थोडी वेगळ्या स्टाईलने होतात. म्हणजे एआयशी रिलेटेड असं काहीतरी. सो ही ओळख पण करून द्यायला पाहिजे मुलांना. मुलांना माहीतच नसेल तर त्यांना ऑब्व्हियसली याच्यामध्ये इंटरेस्ट येणारच नाहीये. सो स्कूल लेव्हलपासून माहिती थोडी प्रत्येक क्षेत्राची द्यायला पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर मॅडम. खरं तर शेवटी पुन्हा एकदा तुम्ही एक वास्तववादी सल्ला देऊन गेलात आणि ॲक्च्युली हे होणं गरजेचं आहे. हां. कारण आपण पाहतो की तुम्ही 2 गोष्टी सांगितल्या. एक तर ही भाषणं आणि सत्कार पाहून या क्षेत्रात आलं नाही पाहिजे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, पूर्ण माहिती घेतल्याशिवाय हं. या क्षेत्रात आलं नाही पाहिजेत. आणि शहरी भागांसाठी तुम्ही जो सल्ला दिला, की तिकडे फक्त एआय किंवा
कॉर्पोरेट लेवलचे इव्हेंट्स हा, होतात हो, किंवा बरोबर. कॉर्पोरेट लेवलचे हम्म. व्याख्यानं होतात, शाळेमध्ये तसे प्रोग्राम घेतले जातात, पण हे अधिकारी तिथं जाणं, हा, कारण कोणीतरी सांगितल्याशिवाय ती गोष्ट माहिती होत नाही. माहित होत नाही, बरोबर आहे. ऍक्च्युली आज आपला पॉडकास्ट जर कोणी शहरी भागातल्या विद्यार्थ्यांनी जर पाहिला तर कदाचित त्याला ती गोष्ट माहिती माहिती होईल. होईल, बरोबर. सो अवेअरनेस होणं पण गरजेचं आहे. गरजेचं आहे. सो तुमच्या आजच्या या खरं तर या सल्ल्यांमधून शहरी भागांपर्यंत आपण पोहोचू. हा, खरं तर तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात, मनसोक्त गप्पा मारल्या येस. आणि वास्तववादी सल्ले दिले, त्याबद्दल आपलं मनापासून आभार. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू सर. थँक्यू.